नमस्कार. आमच्या मिसेसला गेल्या 2 वर्षापासून तिच्या पोटाच्या आजाराचा फार त्रास होता. त्या त्रासापायी आम्ही अमरावतीला स्थानिक जे डॉक्टर आहेत, 2-4 डॉक्टर आहेत, त्यांना आम्ही दाखवलं आणि दाखवल्यानंतर आम्हाला काही समाधान मिळालं नाही. पण असं माहीत झालं की नागपूरला गेल्यानंतर आपला आजार आणखी तज्ज्ञ डॉक्टर चांगला एकदम दुरुस्त करू शकतील. पण नागपूरला येण्याची आम्हाला सतत भीती वाटत होती. भीती अशीच का आपण सर्वसाधारण कुटुंबातले लोक आणि नागपूरला खूप मोठे मोठे लोकच फक्त उपचार करतात, गरिबाचा उपचार होत नाही किंवा एवढे त्यांचे ऐपत नसते, एवढे पैसे पेट करू शकत नाही. म्हणून नागपूरला याची एक मनोमन भीती होती. पण एक धाडस करून म्हणा की काही करून म्हणा, पत्नीच्या वेदना पाहून मला वाटलं आता कितीही पैसा लागू दे, आपण गेलो पाहिजे. या दवाखान्यात मी आल्यानंतर जे मला समाधान लाभलं की आल्याबरोबर डॉक्टर साहेबांनी सर्जरी केली. सर्जरी झाल्यानंतर इथल्या स्टाफनी जी मदत केली ती मदत वाखाणण्यासारखी आहे. की इथं पेशंटनी फक्त झोपलं राहायचं आणि इथल्या स्टाफनी सकाळी 8 वाजता इंजेक्शन लावायचं आहे, 10 वाजता तिचं BP चेक करायचं आहे, तिला गोळी कधी द्यायची आहे, तिला पाणी कधी द्यायचं आहे, हे सर्व संपूर्ण जबाबदारी इथला स्टाफ घेतो. तो यासाठी घेतो की इथल्या स्टाफची, इथल्या डॉक्टर साहेबांची जे त्यांच्या कार्याबद्दलची समर्पणमयता आहे ते त्याच्यातून दिसून येते. तर ते त्यांच्या कामात एवढे तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्या अंतर्गत जो त्यांचा गुण आहे समर्पणमयतेचा, त्याच्यामुळं औषध आपलं काम करेलच, पण विश्वासानं, प्रेमानं जो आपल्यावर एक पगडा त्यांचा बसला तर त्यानं पेशंट जो आहे तो एकदम रिकवर होतो. ते आम्हाला इथं अनुभवायला मिळालं. इथला स्टाफ म्हणजे चांगला मायाळू आहे, दयाळू आहे आणि एका कुटुंबासारखी आपल्याला जाणीव करून देतो. पेशंट कुठल्या अवस्थेत असते, त्यांची मानसिक अवस्था कशी असते, पण त्यालाही आपलंसं करून घेणं इथल्या ह्या स्टाफचं म्हणजे मोठं काम मला दिसलं. एकंदरीत मी इथल्या दवाखान्यात आमच्या कुटुंबाला आणल्यानंतर दवाखान्यात न आणल्या असं मला भास नव्हता. एका कुटुंबात आलो आणि दवाखान्यात नसून मी एका आपल्या घरात आलो याचा मला अनुभव आला. मी खूप आनंदी आहे इथं येऊन आणि आम्ही बरे झालो आणि आमच्या याच्यापासून इतरांनासुद्धा मी जो कोणी माझ्या संपर्कात येईल तर इथं येण्यासारखी किंवा इथं काही खर्चाची किंवा कुठल्याही भीतीची अशी काही गरज नाही, एवढंच मला बोलायचं आहे.